नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे छान खमंग भाजणार आहे। तर शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत। शेंगदाणे बाजूला काढून घेते। कढईमध्ये आता गूळ टाकत आहे। शेंगदाणे 1 वाटी आहेत, तर गूळ ही 1च वाटी घेतलेला आहे आणि आता गुळाचा छान पाक करून घेणार आहे। कढईमध्ये गूळ टाकल्याच्या नंतर मी 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं होतं। तो व्हिडिओ मला तुम्हाला दाखवता आला नाही, चुकून तो डिलीट झाला आहे। चिक्की बनवण्यासाठी व्यवस्थित पाक झाला आहे की नाही कसं ओळखायचं तर मी तुम्हाला दाखवते। एका बाजूला मी वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यामध्ये आता पाक सोडते। आता ही जी गुळाची गोळी आहे ती फोडून बघते। तर हे पहा, या असं गुळाचा जो पाक बनवलेला होता तो असं खेचला जात आहे। असा पाक तयार झाला की चिक्की खाताना दाताला चिटकते आणि चिटकू नये म्हणून आणखीन आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, पाक आपला आता तयार झालेला आहे। तर पाहून घेते एकदा। पाण्यामध्ये थोडासा पाक टाकून घेते आणि चेक करते। तर ही पहा, ही जी गुळाची गोळी घेतलेली आहे पाकाची तयार झालेली, ती अशी तुटताना पटकन तुटते आणि मग चिक्की खाताना अजिबात दाताला चिटकत नाही। असाच पाक हवा होता। चला तर मग आता मी पाकामध्ये शेंगदाणे टाकून घेते। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि भाजून घेतलेले शेंगदाणे ते पूर्ण आता मिक्स करून घेते पाकामध्ये। आता मिश्रण तयार झालेलं आहे। मी बाजूला काढून घेते आणि छान पसरवून त्याला थंड होऊ देणार आहे। तर मिश्रण थंड करण्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे, तुम्ही प्लेट घेतली तरी चालेल। पूर्ण मिश्रण आता यावर टाकून छान पसरवून घेऊन त्याचे काप करून घेणार आहे आणि चिक्की थंड झाल्याच्या नंतर मग एक एक त्याचे तुकडे काढून घेते। तर इथे मी आता लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे। पोळपाटावरही मिश्रण टाकण्याआधी तूप लावून घेतलेलं होतं आणि लाटण्याने छान मिश्रण पसरवून घेते। चिक्कीचं मिश्रण गरम असतानाच त्याचे काप करून घ्यायचे आहेत। थंड झाल्याच्या नंतर ते अजिबात करता येत नाहीत। तर पहा, चिक्की छान अशी थंड झालेली आहे आणि काप करून घेतलेले होते आधीच, त्यामुळे चिक्की मस्त निघालेली आहे। पावसाळा चालू आहे, तर शेंगदाणे आणि गुळाची चिक्की नक्की बनवा। चिक्की बनवण्यासाठी खूपच सोपी आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर मी तुम्हाला दाखवते की कशी चिक्की तयार झालेली आहे। तर पहा, मस्त अशी चिक्की तयार झालेली आहे। गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की तयार आहे। तर ही पहा, शेंगदाणे आणि गुळाची चिक्की तयार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।